नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मंडळी काय झालंय बघा, केवढं उन्हाचा तडाखा वाढलाय आणि जरा वावरात आलोय. तर पाठीमागं आता सध्या शेती मोकळी दिसते, कारण मक्याचं वावर होतं. मका आता निघालेला आहे. आता 2-4 दिवसात बैल लावून आपलं हे मशागत करून घ्यायचं. म्हणजे पुन्हा चांगलं ऊन बडवलं मातीला तर मातीतलं असणारे कीटक बिटक असतात, किडीबिडी असतात, ते मरून जातात. मग पुढच्या पिकासाठी आपलं चांगलं असतं बघा. म्हणून नाही पुढची तयारी अशी आहे. कारवाने काय म्हणतेस? काय नाही बघा निवांत. निवांत आहे? चालतो. आला तुझंच बरं आहे बघ, निवांत असते. हा आहे की नाही? होय. बरं. पोरं काय म्हणतात? हे म्हणून की समृद्धी आहे. समृद्धी आमची पाठ सोडत नाही बघा. काय हातात तुझ्या? चवळी घेतल्या. चवळे दाखव. इकडे ये की, पुढे ये की. देशी चवळी आहे बघ. देशी चवळे आहे की नाही? खायला कवळे त्यामुळे. रानात असली की असलं काहीतरी खायला मिळत असतंय. होय. म्हणून समृद्धी काय आमची इथं पाठ सोडत नसते बघा. तर कारभार नाही, मी काय म्हणतोय, हो. इकडं मागं बांधाला वेगवेगळे फळांची झाडं आहेत. होय. शेतकऱ्यांचं कसं असतं बघा मंडळी, वावर जिथं जिथं आहे तिथं मोकळं काय ठेवायचं नाही. आपलं बांधावरती वेगवेगळं फळझाडं, फुलझाडं, जे काय काय आपल्याला पाहिजे बघा ते लावून टाकायचं. म्हणजे वेगवेगळ्या हंगामाला ते खायला येतील. होय. म्हणून आता केळी असतील ते पण पिकलेलं नाही, कच्चा पिकले, आहे. कच्चा आहे की नाही. मी काय म्हणते, तिकडे बांधावरती पपईचं झाड आहे की, हो आहेत की. परवा डोळा आलेलं एक पपई होत आहे होय की होय. पिकलेला आहे पपई. नाही. मग एक ज्यूस करून टाकतीस काय त्या पपईचं? चालतंय की. बघ मग मिळते काय. पपई शेकच बनवूया. हा, काय मदत लागेल तर सांग मग. हो चालते. मग मी काढून आणू काय मग पपई? जा जा, तू आण जा, मी आहे तिकडं चाल. पोराकडे बसतो. चल आपण पपई घेऊन ये. चल. इकडं पपईचं झाड आहे बघा. इकडं 2-3 पपईचं झाड आहे. तर आपल्याला आता पपई काढून घ्यायचं आहे. तिकडून यायचं. ये. बघा आंबा कसा लागलाय. ते पिकले का बघूया. वर बघ समृद्धी पिकली का पपई. भाऊजी तर समृद्धी पिकली पपई. काढू का मी काढतो. धर समृद्धी. हॅलो हाताला एक. बघ कसं पिकले ना चांगलं. अजून काढू मी. ते खाली ठेवूया मग काढूया. जरा डोळा सोडलेलं वगैरे आहे, काढून नेऊयात. हे बघा, हे पण डोळा सोडलेले आहे. हे पण आपण नेऊया. उद्या वगैरे हे पण पिकून जाईल. उद्या नाहीतर परवा दिवशी 2 दिवसात चांगलं असं पिकते. असं आपण डोळा सोडलेला पण आपल्याला न्यायचं आहे. हे बघा. हे बघा, आता 4 पपई सापडलेले आहे, घेऊन आलेले आहे. तर एक 2-3 कच्चा आहे. हे तर पूर्ण पिकलेले आहे. हे उद्या पूर्ण पिकून जाईल. हे पिकलेलं आहे ना, आपल्याला आता सगळं पोरांना वगैरे आपण ज्यूस करून देऊयात. चला मग जाऊयात. बघा असं पपईचं आहे ना, सगळं आपल्याला वरचं चालू काढून घ्यायचं आहे. बघा कसं निघतोय. बघा आता आपण सगळं वरचं साल तर काढून घेतलेले आहे. तर आता आपल्याला पपई चिरून घ्यायचं. हे बघा, देशी असल्यामुळं ना बी भरपूर असते यामध्ये. तर आता आपल्याला सगळे आता बी काढून घेऊया. बघा पूर्ण गच्च भरले. हे बघा, आता आपल्याला ना थोडंसं आपण बारीक असं कट करून घेऊया. पूर्ण पिकलेले आहे आणि आपल्या शरीरामध्ये ना हे चांगलं असं ह्याचा फायदा आहे. आपण म्हणजे आजारी वगैरे पडलं तर आपलं पांढऱ्या पिशी वगैरे कमी झालं तर आहे ना, असं पपई वगैरे खायचं, लवकर वाढते. आणि पपईपेक्षा ना ह्याचं पाण्याचे ज्यूस करून आपण पेलं तरी सुद्धा आहे ना, मग एका दिवसात म्हणजे आपल्या पेशी, पांढऱ्या पेशी वाढू शकते. असं या पद्धतीने हे गुणकारी आहे. त्यामुळं तुम्हाला पण कुठं भेटलं तर आणि कुठं मिळालं तर तुम्ही सुद्धा आहे ना ह्या पद्धतीने म्हणजे ज्यूस पण करून पिऊ शकताय. आणि तसंच तुम्ही आहे ना हे रोज खाल्लं तरी पण चालते पपई मिळालं तर. आणि देशी मिळालं तर त्याच्यापेक्षा भारीच आहे. मग सगळे इकडे पपई आहे ना कट करून घेतलेले आहे. एक पातेलं घेतलेले आहे आणि वरती ना आपण चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला आहे ना आपण हे पपई घालूयात. थोडं थोडं घालून आपण 2 वेळा
आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे चाळणीमधलं. पूर्ण असं आपण असं खिसून घ्यायचं, म्हणजे सगळं आहे ना बारीक रस करून खाली पडायला पाहिजे. त्यामुळे आपण वरचं साल वगैरे अगोदर सगळं आपण काढून घेतलेले आहे. पूर्ण एकसारखंच बारीक पडतोय. आपण आंब्याचा रस वगैरे काढून घेतो ना तसंच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पपईचं पण. तुम्हाला मी दाखवते. हे बघा एकसारखंच आहे ना असं रस निघतोय. असंच आपल्याला सगळं पपईचं आहे ना आपल्याला रस काढून घ्यायचं. बघा आता आपण सगळं पपई घालूयात आणि सगळं आपल्याला ह्याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं. दाबून दाबून सगळं पूर्ण रस निघायला पाहिजे असं या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं. बघा आता आपण सगळं आहे ना चाळणीमध्ये चांगलं असं आपण चाळून घेतलेले आहे. बघू शकताय ह्या पद्धतीनं पूर्ण असं बारीक पडलेले आहे. आता मी रानात आहे त्यामुळे आहे ना आपण चाळणीने केलेले आहे. तुम्ही घरात बनवणार असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकताय. मिक्सरला लावायचं असेल तर सगळं दूध साखर वगैरे सगळं मिक्स करूनच लावायचं. हे बघा ह्या पद्धतीने आता बारीक पडलेले आहे. तर ह्यामध्ये आपण आता दूध घालूयात. इथे कच्चेच दूध घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता साखर पण घालायचं. हे बघ एका पातेल्यामध्ये पुरत नाही म्हणून आम्ही 2 पातेलं वापरलेले आहे. दोन्ही पातेल्यामध्ये आहे ना चांगलं असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आपण थोडंसं आहे ना पाणी सुद्धा वापरलेले आहे, गार पाणी. तुम्ही यामध्ये बर्फ सुद्धा वापरू शकताय नाहीतर थंड पाणी पण वापरू शकताय. हे बघा आता चांगलं असं सगळं आता मिक्स तर करून घेतलेले आहे. पूर्ण आपण साखर घातल्यानंतर पूर्ण विरघळायला पाहिजे. साखर विरघळली आपलं त्या पिण्यासाठी हे तयार होतंय. हे बघा ह्या पद्धतीनं जाडसर पण झालेले आहे, जास्त पातळ झालं नाही काय नाही. हे बघा आता मस्त आहे ना आता तयार झालेले आहे. तर आता आपण इकडे ग्लास घेतलेले आहे, ग्लासमध्ये आपण घालूयात. बघा आता आपण सगळं ग्लासमध्ये आपण इकडे घेतलेले आहे ज्यूस. तर आता आपण सगळ्यांना प्यायला देऊया. चला तर आता सगळं पोरं सुद्धा आता घेऊन गेलेले आहे प्यायला. हो तुम्ही पण घ्या. हो आणि कसं झालंय बघा. चालतंय. हो इकडे मी पण मंडळी घेतो. पोरं नाही ग्लास भरल्या एक एक उचलून घेऊन गेल्या तर बघा. होय कारवा नाही हो. जरा आता. यस हो घ्या कसं झालंय बघा. कडक उन्हाळ्यात मध्ये पपईचा ज्यूस मिळणं म्हणजे जबरदस्तच बघा. होय या टोम्याला काय घालणार आता. तू काय ज्यूस पितोय वय. बस इथं बस. अप्रतिम जबरदस्त मस्त झाले. एकदम मनाला थंडावा मिळाला बघा. होय, एकदम होय. समाधान. तुम्ही बस खाली खाली बस. मस्त झाले. होय होय आणि बनवायला बी काय लय वेळ लागला नाही. एकदम ताजे ताजे आपल्या पूर्ण झाडावरच पिकलेलं, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर काय केमिकल नाही काय नाही. आणि देशी पपई हो. होय या पपईपासून आपल्याच वावरात बसून आणि अशा कडक उन्हाळ्यामध्ये खाण्यापिण्याचा योग जे आहे की नाही ते सारखं सारखं यायला पाहिजे मग होय आहे की नाही. हो हां तुम्ही बी मंडळी असं बेत करा. काय म्हणतेस. होय बरोबर आहे की. आणि मुलं वगैरे पपई खात नसेल तर हां असं बनवून द्या, त्यांना होय. कळणार पण काय आहे. मंडळी मस्त एकदम झकास बेत झाला बघा. पण तुम्हाला कसं वाटलं का नाही कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल का नाही सबस्क्राईब करा विसरू नका बरं का. सबस्क्रायबर आहे अजून ढिल्लं पडाय नाही बघा. हां आता आज सबस्क्रायबर किती आहेत बघा. बरोबर आठवड्यानंतर आपण बघूयात
त्यामुळे लवकर लवकर सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. धन्यवाद.